अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये निदर्शनं सुरू आहे। ट्रम्प यांच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं निदर्शनं वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरले। सर्वोच्च न्यायालय काय करणार आहे हे आपल्याला चांगलंच माहिती नाही, त्यामुळे आम्ही शुल्कामधून शेकडो अब्ज डॉलर्स कमावले, हा खटला हरल्यास भरपाईसाठी काहीही करणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपत्कालीन G7 बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। पॅरिसमधील G7 बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ट्रम्प यांनी नकार दिलेला आहे। हिमवादळामुळे अमेरिकेच्या मिशिगन राज्यामधील ग्रँड रॅपिड्स या शहरामध्ये भीषण अपघात झालाय। तब्बल 100 पेक्षा अधिक गाड्या या एकमेकांवरती आदळल्या। या अपघातामध्ये अनेक जण गंभीररीत्या जखमी झालेत। 30 पेक्षा अधिक ट्रक देखील अडकून पडले। अमेरिकेच्या युटामध्ये हेलिकॉप्टर कोसळलं। नियंत्रण सुटल्यानंतर हेलिकॉप्टर जमिनीवरती कोसळलं। या अपघातामध्ये 4 जण जखमी झालेत। अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आलाय। इटलीच्या सिसिलीमध्ये तुफान वादळामुळे समुद्रामध्ये उंच लाटा, रहिवासी परिसरामध्ये देखील या सगळ्याचं पाणी शिरलंय। अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय। बांगलादेशामधील हिंदूंवरचे हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत त्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची परवानगी देऊ नका। दिल्ली उच्च न्यायालयामध्ये देवयानी सिंग यांच्याकडून याचिका दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।